नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग या मालिकेत पुढील भागात असं दाखवलं आहे की आता कोर्टामध्ये खरं तर प्रियाचा चेहरा हा हळूहळू सगळ्यांच्या समोर यायला लागलेला असतो की प्रिया ही खोटं बोलत आहे हे हळूहळू अर्जुन सगळ्यांनाच दाखवून देत असतो. आणि इकडे घरी कल्पना वाट बघत असते की आज काय झालं असेल कोर्टात. आणि ती बोलत असते की मला ह्या आश्रम केसची जर केस असेल ना की मला जरा धडकीच भरल्यागत होते. आणि त्याच्यात प्रिया ही घर सोडताना काही व्यवस्थित गेली नाही, ती जरा जास्तच अपसेट होती. तेवढ्यातच अर्जुन आणि सायली घरी येतात आणि त्यांचा चेहरा बघून कल्पना म्हणते, यांचा चेहरा बघून असं तर वाटते की कोर्टामध्ये काही एवढं गंभीर घडलं नसावं, कारण की ह्या दोघांच्या चेहऱ्यावर स्माईल आहे, असं ती मनातल्या मनात बोलत असते. आणि तेव्हा 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 मधुभाऊ सायलीला म्हणतात, साऊ मी माझ्या रूममध्ये जातो, असं बोलून ते त्यांच्या रूममध्ये निघून जातात. आणि अर्जुनचे पप्पा अर्जुनला म्हणतात, प्रिया कुठे राहिली? तेव्हा ते म्हणतात, हा ते येत आहेत मागून, असं बोलून तेव्हा कल्पना म्हणते की तुम्ही काही त्यांना बोलला नाही ना? तेवढ्यात ते म्हणतात, आम्ही काहीच बोललो नाही, पण मम्मा आज कोर्टात खूप काही घडलेलं आहे, असं बोलून अर्जुन त्यांना झालेला सगळा प्रकार सांगतो की कशा प्रकारे ती खोटं बोलली आहे हे सगळं तो सांगून टाकतो. आणि हे सगळं ऐकून अर्जुनचे पप्पा आणि कल्पना खूपच शॉक झालेले असतात. आणि आता हे खरं तर कल्पनाला ह्या सगळा विश्वास नसतो, पण हळूहळू अर्जुनचा पप्पांचा विश्वास बसत चाललेला असतो की कुठेतरी प्रिया काहीतरी लपवते आणि काहीतरी खोटं करते, असं त्यांना तिच्या वागण्यातून तर जाणवत असतं. आणि हे सगळं प्रकार त्यांच्या हळूहळू डोळ्यासमोर येतच असतो. आणि इकडे आता अर्जुन आणि सायलीमध्ये खूपच छान बॉन्ड क्रिएट झालेला आहे आणि ते एकमेकांवर प्रेम करू लागलेले आहेत. आणि तेव्हा सायली अर्जुनला म्हणत असते, तुम्ही मला ए बायको अशी हाक मारताना तेव्हा मला खूपच आवडतं, असं सगळा त्यांच्या दोघांचा रोमॅन्स छानमध्ये चाललेला असतो. तेवढ्यात मॅडम आपल्या प्रिया घरी येतात आणि त्या म्हणतात, मला आज अर्जुननी कोर्टाची दाखवला माझ्यावर ज्या घाण आरोप केलेले आहेत त्यांचं तुम्ही सेलिब्रेशन करताय, असं बोलून ती सायलीच्या ताटातला ताट उधळून लावते. आणि तेव्हा घरातले म्हणतात, तू असं काय वागतेस, आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी विसरू नका. ठरलं तर